काय? मला न भेटताच जात होतास? थोडं इथे बघ. नाही थोडं इथे बघ. का? तुझ्या नाकावर काहीतरी आहे. नाकावर? नाही, अजूनही आहे. मुले नाही गेलं आहे अजूनही. अरे कुठे काय? तुझ्या नाकावर राग आहे. सॉरी, मी विसरलेच होते. रागवायचा अधिकार फक्त तुझाच आहे, नाही का? नाही असं काही नाहीये. पण आज कोण चिडलं होतं? माझ्या तोंडावर येऊन राजीनामा कोणी फेकला? मग राजीनामा फाडला कोणी होता? अमूल्य, जर तू राजीनामा दिलाच नसता तर तुम्ही फाडलाच नसता ना. मग जर तू बोललाच नसता तर मी पण रागावलेच नसते. अच्छा, म्हणजे तुला आता भांडायचं? नाही. बरं, तू काय बोललास अण्णांना? काही नाही, मी त्यांना सांगितलं की हे जे काही घडलंय ना त्यात अमूल्याची काही चूक नाही, चूक माझी. आणि काय? अरे तू त्यांना हे सांगितलं नाहीस का की हे सगळं आपण नाटक करतोय ताई आणि विक्रांतच्या लग्नासाठी? अमूल्या, मला वाटतं आपण आता हे नको सांगायला, प्रॉब्लेम होईल. अरे पण वेदांत, ही गोष्ट त्यांना नंतर कळली तर जास्त प्रॉब्लेम होईल. अमूल्या, मला सगळं समजतंय पण आपण नको सांगूया आता. ऐक ना, मी सगळं सांभाळून घेईन, डोंट वरी. वेदांत. अमूल्या, ट्रस्ट मी. आणि अण्णा काय म्हणाले? अण्णा बोलले की अमूल्या उद्यापासून येईल ऑफिसला. आणि अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट सांगितली त्यांनी. काय? उद्या जेव्हा अमूल्य ऑफिसला येईल तेव्हा तिला शिक्षा कर, अंगठे पकडून उभी कर तिला आणि चांगलं बदडून काढ असं म्हणाले. चला, आता तुला जोक सुद्धा करता यायला लागला. पण हा सगळा माझ्या सोबतीचा परिणाम आहे. उद्या मुकाट्याने ये ऑफिसला. चल, निघतो मी. वेदांत, आय एम सॉरी. मी नूतन काकूंना असं बोलायला नको होतं. पण तुला खरं सांगू का, इतक्या दिवसांपासून या सगळ्या गोष्टी सुरू आहेत ना की मनात खूप गोष्टी साठल्या होत्या. त्यांनी फक्त माझा अपमान नाही केला, त्यांनी माझ्या ताईचा, माझ्या आईचा, अण्णांचा अपमान केला. त्यामुळे मग मला नाही राहवलं आणि मी बोलून गेले. आज ऑफिसमध्ये पण बघितलंस ना तू कशा बोलल्या त्या, की तुम्ही ऑफिसमध्ये केबिन मध्ये काय करता. मला हेच कळत नाही की त्या असा कसा विचार करू शकतात. एक सांगू, म्हणजे माझं आणि माझ्या आईचं नातं कसंही असलं ना तरी ते मी बघेन. पण तुझं आणि माझ्या आईचं नातं कसं आहे ना हे तू आणि आई बघून घ्या. म्हणजे यात मी पडणार नाहीये. आणि राहिला प्रश्न तू कसं रिॲक्ट केलं याचा, तर प्रत्येक माणसाची रिॲक्ट करण्याची पद्धत असते. सो तू तुझ्या पद्धतीने रिॲक्ट केलंस. आणि मला तर वाटतं कदाचित मी तुझ्या जागी असतो ना तर मी खूप जास्त रिॲक्ट केलं असतं. सो इट्स ओके. बरं, भेटू उद्या ऑफिसमध्ये. आणि हो, उद्या ऑफिसमध्ये येताना राजीनामा नको घेऊन येऊस. पण का रे? म्हणजे आत्ताच नाही पण कधीतरी राजीनामा द्यावाच लागेल ना. मूल्य, हा, भेटूया ऑफिसमध्ये. येस सर. गुड नाईट. गुड नाईट.
साहेब साहेब पाणी. साहेब तोंडी घास लावू का? ते नाही का तुम्ही मॅडमला म्हणता की तोंडी घास लावू का, नंतर काहीतरी विचारता तसं. लहान तोंडी मोठा घास घेऊ का असं आहे ते. हा ते ते आणि माझ्यासारखं वागायला जाण्याआधी मी काय बोलतो कसं बोलतो ते जरा नीट ऐकत जा. बोल. साहेब काय चालू राहिलं काय समजून नाही राहिलं, तुम्ही समजावाल का? म्हणजे नूतन मॅडम त्यांच्याच मुलाच्या साखरपुड्याला जायला तयार नव्हत्या, मग तुम्ही आग्रह केला, मग त्या गेल्या, मग त्यांनी त्यांच्याच मुलाच्या साखरपुड्यात मिठाचा खडा टाकला. मग तुम्ही त्यांना समजवलं की त्या मुली चांगल्या आहेत. साहेब त्या मुली चांगल्या आहेत ना? राजकारण राजकारण म्हणतात याला. घरातल्या घरात राजकारण. घरातल्या घरात घरातल्या घरातच राजकारण करता यायला पाहिजे. ब्रिटिशांचा अभ्यासक्रम आहे हा. फोडा सोडा आणि राज्य करा. इथे बरोबर लागू पडतो तो अभ्यासक्रम. मुली चांगल्या आहेत, मुलं चांगली आहेत, नूतन मॅडम चांगल्या आहेत, मी चांगला आहे. त्या चांगुलपणाच्या बदल्यात काय मिळालं? काय पडलं काय माझ्या पदरात? खरं आहे साहेब, तुम्हाला तर जेलमध्ये जावं लागलं. पण आता माझ्या पदरात पडणार आहे, इथे पाडून घेणार आहे. लोण्याच्या गोळ्याची गोष्ट माहिती आहे का? तर लोण्याच्या गोळ्याची गोष्ट. एक असतं मांजर आणि आणखी एक असतं मांजर आणि एकच असतो लोण्याचा गोळा. या मांजराला वाटतं हा लोण्याचा गोळा मला मिळेल, या मांजराला वाटतं की हा लोण्याचा गोळा मला मिळेल. हिलाही हवा, हिलाही हवा लोण्याचा गोळा, हिलाही हवा, हिलाही हवा. पण तो कुणी घेऊन जावा? बोक्यानं घेऊन जावा. मी तो बोका आहे, लोण्याचा गोळा खाणारा बोका. चांगला मुलगा आहे ना वेदांत. किती छान बोलत होता. हो ना, आणि म्हणून त्याला इतकं छळत होतात तुम्ही. काय तुम्ही मला आतून हसू येत होतं, पण तो तरी किती लाजत होता. नाही, मला तरी वाटायला लागलं होतं हळूहळू तुम्ही त्याला अमूल्य आय लव्ह यू असं देखील म्हणायला लावणार. काही का असं कसं. पण खरं सांगू का, त्याच्या डोळ्यात अमूल्याविषयीचं प्रेम दिसत होतं. होय होय. नाही, पण या विषयावरती आपल्या समोर बोलताना जरा गोंधळ होता थोडासा. तुम्ही आपल्या मुलींसमोर मला म्हणाल का अण्णा आय लव्ह यू? काय बाई तुम्ही तरी. म्हणून तर बघा, म्हणून तर बघा. काही असं तुमचं गप्प बसा. तुम्ही काय एवढ्या लाजताय? पण काही म्हणा, अमूल्याची निवड उत्तम आहे नाही का? नाही नाही, खरंय खरंय. मुलगा कर्तबगार आहे, स्वावलंबी आहे, काळजी घेणार आहे आणि अमूल्य आवडते त्याला, म्हणजे तिच्या प्रेमात आहे अगदी, एवढं नक्की. पण मी काय म्हणतो, अमूल्याशी सुद्धा या विषयावरती एकदा बोलायला हवं. कशी लब्बाड मुलगी आहे बघितलं ना, एका शब्दाने बोलली नाही आपल्याला याविषयी. पण तुम्ही आता रागवू नका तिला. आधीच या सगळ्याचा खूप त्रास झालाय तिला. पण तिला त्रास झालेला बघून मला सुद्धा त्रास झालाच की. मग वेळ किती पटकन निघून जाते ने. दोन्ही मुली मोठ्या झाल्या, लग्न ठरली दोघींचीही.
तर जातील उडून भोर का नाही? अमूल्य मॅडम बा मुलायजा होशियार, अमूल्या मैडम पधार रही है। या थांबा एक मिनिट आणि तुम्ही उभ्या का? एक मिनिट हो हो अरे बसा 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 तुम्ही बसा तुम्ही। अरे काय चाललंय तुमचं? अभिनंदन। थँक्यू। अमूल्या मॅडम, तुम्ही आता इथे आमच्या सोबत बसणार की केबिन मध्ये? हा काय प्रश्न झाला? आता त्या वेदांत सरांबरोबर केबिन मध्येच बसणार. ऑफकोर्स. आता मी वेदांत सरांच्या केबिन मध्ये आणि सर केबिनच्या बाहेर. मॅडम तुमच्यासाठी काय आणू? चहा की कॉफी? वॉटरमेलन ज्यूस. व्हॉट? कलिंगड ज्यूस. कलिंगड? हो. अरे बापरे, पण आपल्या ऑफिसच्या पॅन्ट्री मध्ये फक्त चहा आणि कॉफीच मिळते. कलिंगडाचा ज्यूस कुठून आणू? अख्खा नागपूर पालथं घाल. पण आता मी पिणार तर वॉटरमेलन ज्यूसच पिणार. गोपाळ, ऐकलं नाहीस मॅडम काय म्हणाला? जा जा बघू, अख्खं नागपूर पालथं घाल. घालतो पालथा. काय चाललंय तुमचं? तुम्हाला ना सगळ्यांना लाईनीत उभं करून फटके दिले पाहिजे. अहो तुम्ही उभे काय? तुम्ही बसा ना, बसा बसा। विजय पुरे. आता आहे ना जास्त त्रास दिला तर मी खरंच जाऊन सरांना सांगेन. अहो आता काय, नको म्हटलं तरी तुम्ही सगळं सांगणारच आहे। विजय, बरं चला आपण कामाला लागूयात, उशीर होतो. हो अरे तुम्ही ऐकलं नाही का मॅडम काय म्हणाल्या ते? चला पटापट कामाला लागा सगळ्यांनी, पटापट। विजय तुम्हाला ना फटके दिले पाहिजे खरं. मॅडम, गेल्या बोर्ड मीटिंग मध्ये काही गोष्टी डिस्कस झाल्या होत्या, तर त्या संदर्भात तुमचं अचानक का बोर्ड मीटिंग ठरवली? अचानक कुठे? 3 महिन्यांनी एकदा बोर्ड मीटिंग व्हायलाच पाहिजे, नाही का? बस. गुप्ते, रिव्ह्यू करून झालंय? हो मॅडम. काय फीडबॅक आहे? वहिनी, तुमची परवानगी असेल तर मी थोडं बोलू. अहो परवानगी कसली मागताय? हक्क आहे तुमचा, बोला ना. 2 ब्रिजचे कॉन्ट्रॅक्ट आपल्या हातातून गेलेत. 13 कोटीची रक्कम जी आपल्याला येणं आहे, बॅलन्स आहे, ती अजून आलेली नाही. सरकारी बिडिंग मध्ये आपण टोटल फेल गेलेलो आहोत. आणि 2 असे प्रोजेक्ट आहेत ज्याच्यामध्ये जेवढा ठरला होता त्याहून जास्त खर्च झाला. वेदांत, काय आहे हे सगळं? काय म्हणतायत हे? काय चाललंय का आपल्या कंपनीमध्ये? गुप्ते सांगा, या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला तोटा किती झाला? साधारण 125 करोड. बहिणी, 125 करोड म्हणजे आपल्या खिशातून 10 रुपयाची नोट पडली तर जीव हळहळतो आपला. इथे 125 करोडचा तोटा. वेदांत, आता तरी बोल काहीतरी. बहिणी, मला माफ करा, मी तुम्हा दोघांच्या मध्ये बोलतो, पण मला असं वाटतं की वेदांतला यातलं काहीही माहिती नाही. असं कसं? ते तर CEO आहेत कंपनीचे, त्यांना माहित असणारच. गुप्ते, त्यांना कसं माहित असेल? मागचे 15 दिवस ते ऑफिसला आलेलेच नाही. मला सांग वेदांत, आता हे सगळं कसं सेटल करायचं? आई, माझ्यावर हेरगिरी करण्याचा प्रयत्न करताय तुम्ही? आम्ही कशाला करू हेरगिरी? ठीक आहे,
मग ही मीटिंग इथेच संपली. मला काही बोलायचं नाही. आणि मला कोणालाही कसलेही हिशोब द्यायचे नाहीत. वेदांत, तू काहीतरी गैरसमज करून घेतोयस. अरे हेरगिरी वगैरे का कोणी करेल? हे बघ, आम्हाला असं वाटतंय की तुझं सध्या कामामध्ये लक्ष नाहीये. आम्हालाच नाही, तुझ्या स्टाफ मधल्या लोकांना सुद्धा हेच वाटतंय. तेव्हा वस्तुस्थिती मान्य कर. तुला एक गोष्ट लक्षात येत नाहीये का की आम्ही इथे या सगळ्यावरती मार्ग काढायलाच बसलो आहोत? आई, तुम्ही माझ्या कामात ढवळाढवळ नका करू प्लीज. मला माझं काम येतं. याला ढवळाढवळ नाही म्हणत वेदांत, याला मदत करणं म्हणतात. जे कुठं चुकतंय त्याचा आपण शोध घेतो, म्हणजे ती चूक दुरुस्त करता येईल आणि तोटा कमी होईल. हा मनमानी कारभार राजकारणात चालतो, आपल्या बिझनेसमध्ये नाही. तशी कंपनी मोठी व्हावी असं तुझं स्वप्न आहे, तसंच ते आमचंही स्वप्न. नकोय मला कोणाची मदत. ही कंपनी मी एकट्याने उभी केली आहे आणि पुढे जे काही करायचंय ते मी एकटाच करेन. विक्रांत, मला वाटतं तू लहानपणी ती गोष्ट नाही ऐकली. एकीचे बळ. आई, यांना आत्ताच्या त्यातून जायला सांग, नाहीतर नाही तर काय? काय नाही तर बघायचं, नाहीतर काय? वेदांत, आवाज खाली. तू मला का बोलतेस? यांना बोल ना. मला नाहीये गरज कोणाची. तुला नाहीये, कंपनीला आहे आमची गरज. तुम्हीच बघा आता काय करायचं. हे बघ आई, वेदांत, ते काहीही चुकीचं बोलत नाहीयेत. त्यांचं बोलणं शांतपणे ऐकून घे जरा. आई पण वेदांत, समोरच्याचं ऐकून घ्यायला शिक जरा. मला कोणत्याही बाहेरच्या माणसाचं काही ऐकायचं नाहीये आणि शिकायचं पण नाही. ही मीटिंग इथेच संपली. कोण आहे इथे बाहेरचं? हा बहिण, तुम्ही घरच्या आहात. गुप्ते कंपनी सेक्रेटरी आहेत. मी मेंबर आहे बोर्ड ऑफ डायरेक्टर्सचा. कोण आहे इथे परक? कोणीच नाही. ठीक आहे, हे जर असंच सुरू राहणार असेल ना तर मला काहीतरी वेगळा विचार करावा लागेल. वेगळा म्हणजे? सुमन, चल चल निघतो मी. काय आज एवढ्या घाईघाईत जेवलात अहो तुम्ही? नाही, 2 पेशंट यायचे भेटायला, मग घाई करतोय लवकर. असतील पेशंट, पण म्हणून अरे पुरेसं अन्न गेलंय माझ्या पोटामध्ये, नका काळजी करू तुम्ही. मी काय म्हणते, बोला बोला. आरतीचा आता साखरपुडा झालाय म्हटल्यावर लग्नाची तयारी करायला हवी. हो, मग म्हणजे पैशांची जमवाजमव करायला हवी. आता आपल्या घरातलं पहिलं लग्न आहे. मी काही आपल्या लेकीला अशी लंकेची पार्वती बनवून पाठवणार नाही. सुमन, म्हणजे तुम्हाला कल्पना आहे त्यांच्या एवढा खर्च आपण लग्नामध्ये नाही करू शकत. त्यांच्या एवढा नाही हो, पण आता लग्न म्हटल्यावर साड्या दागिने ही खरेदी करायला नको. थोडा खर्च तर होणारच. हो हो, थोडा म्हटलं तरी लाखो रुपये खर्च करावे लागतील. हो ठीक आहे, नका काळजी करू तुम्ही. मी माझा बँकेत एक उदय नावाचा मित्र आहे, त्याच्याशी बोलून ठेवलंय. हे घर गहाण ठेवून कर्ज मिळेल आपल्याला. घर गहाण ठेवायचं आहे? हो, मग काय दुसरं काय आपल्याकडे. अहो. हा, जे काही कमवलंय ते हे एवढं एकच. ही वास्तू आणि जे काय थोडीफार जमापुंजी असेल, फिक्स डिपॉझिट्स, PPF वगैरे. ओके, मी मागवली यादी, मागवली मी CA कडनं. बघू. तुम्ही रागवणार नसाल तर एक सांगू? अहो, तर रागवून हा जातो कुठे बापडा. हा बोला बोला, मोकळेपणाने बोला. काय ते बोला. तुम्ही इतकी वर्ष निस्वार्थीपणे रुग्णांची सेवा करताय. आता जरा स्वतःचा विचार करा ना. तुम्ही अजूनही पेशंट कडून तेवढेच पैसे घेताय जेवढे तुम्ही 10-20 वर्षांपूर्वी घ्यायचात.
जरा पैसे वाढवले तर चालणार नाही का? बोलतो, रात्री आलो की बोलतो तुमच्याशी या विषयावर.